आज आपण करणार आहोत राजमाची भाजी. तर मी बाजारातून अशा प्रकारे राजमाच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि त्यातून आता मी राजमाच्या अशा बिया काढून घेत आहेत. ही भाजी खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशी होती आणि बनती देखील अतिशय सुंदर. तर आपण आज वाटण वाटून ही भाजी करणार आहोत. अतिशय झटपट होणारी आणि चविष्ट अशी ही भाजी होती. ही भाजी खाण्यासाठी देखील अतिशय पौष्टिक अशी आहे. तर तुम्ही देखील अशा रीतीची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आता मी ते राजमाच्या सर्व बिया सोलून घेतलेल्या आहेत. त्यात आणि आता आपल्याला सर्व ही ज्या बिया आपण सोलून घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता इथे मी पाण्याने स्वच्छ अशा बिया सर्व धुवून घेतलेल्या आहेत. आणि आता बिया स्वच्छ झाल्यानंतर इथे एक मी मोठ्या आकाराचा बटाटा चिरून घेतलेला आहे. तर त्याच्या अशा प्रकारे छोटे छोटे काप मी करून घेतलेले आहेत. त्या भाजीमध्ये बटाटा टाकल्याने भाजी अतिशय सुंदर अशी लागते. त्याचबरोबर इथे मी 2 लाल छान असे टोमॅटो कापून घेतलेले आहेत. आणि आता इथे घेतलेले आहेत आपण मसाले, धने पावडर, मिरची पावडर, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, मटन मसाला आणि थोडीशी हळद. वाटण्यासाठी इथे आपण घेतलेला आहे एक कांदा मी इथे उभा चिरून घेतलेला आहे. खोबरं थोडंसं ओलं घेतलेलं आहे. कोथिंबीर, जिरे, आलं आणि लसूण. अशा प्रकारे आपल्याला हा मसाला कच्चाच असा वाटून घ्यायचा आहे. त्या मसाल्याला भाजण्याची गरज नाहीये. तर अशाच प्रकारे हा मसाला वाटून अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी ही भाजी होती. आमच्या घरामध्ये ही भाजी सगळ्यांनाच खूप आवडते आणि मला देखील खूप आवडते. खूप मस्त अशी रसरशीत अशी भाजी ही होती. तर आता पाहू शकता इथे मी मिक्सरच्या जारमध्ये सर्व कच्चा मसाला जो आपण काढलेला आहे तो मी इथे घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये चवीसाठी मी इथे एक हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. थोडंसं पाणी इथे आपल्याला टाकायचं आहे आणि आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे मसाला छान आपला वाटून झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला छान असं हिरवं वाटण करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचं वाटण केल्याने भाजी खूपच सुंदर लागते. तर पाहू शकता आता आपण इथे देऊया फोडणी भाजीला. तर इथे मी कुकर गरम करण्यासाठी ऑलरेडी ठेवलेला होता. कुकर इथे छान आपला गरम झालेला आहे आणि आता मी यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल पण छान गरम झालेलं आहे आणि ताजा ताजा कढीपत्ता छान आपल्याला फोडणीला टाकायचा आहे. अतिशय सुंदर या फोडणीचा सुगंध असा येतो. तर ताजा ताजा छान असा हिरवागार कढीपत्ता इथे मी फोडणीला टाकून घेतलेला. कढीपत्ता छान तडतडला की त्यानंतर आपण जे टोमॅटो चिरून घेतले होते ते आपल्याला छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. जोपर्यंत टोमॅटो जरा सॉफ्ट असा होत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर जे बटाट्याचे काप आपण करून घेतलेले आहे ते बटाटे देखील आपल्याला यामध्ये टाकून टोमॅटो सोबत आपल्याला छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे. तर पाहू शकता अशा प्रकारे आणि छान इथे परतत असतानाच थोडंसं मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे यासाठी की टमाटर देखील छान असे सॉफ्ट व्हावे. त्यानंतर जे वाटण आपण करून घेतलेलं आहे ते वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला छान असा मसाला भाजत राहायचा आहे. तर पाहू शकता मसाला जरा कच्चा असल्यामुळे आपल्याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असा मंद आचेवर आपल्याला तो भाजत राहायचा आहे. जोपर्यंत मसाल्याला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि इथे थोडंसं मिक्सरच्या जारमध्ये मी पाणी घेतलेलं आहे ज्यामध्ये आपण वाटण वाटलं होतं आणि ते पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मसाला आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर इथे मसाल्याला रंग देखील आलेला आहे आणि सुगंध देखील अतिशय छान येत आहे. तर आता काय करायचंय आपल्याला मसाला भाजत आल्यानंतर जे आपण सुके मसाले काढून घेतले होते हे सुके मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि ते देखील आपल्याला व्यवस्थित असे 1-2 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत ते मसाले छान असे शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे मसाले व्यवस्थित असे भाजत राहायचे आहे. मसाला तुम्ही जितका चांगला भाजाल ना तितकी सुंदर भाजीला आपल्या चव येते. म्हणून मसाला व्यवस्थित आपण छान असा भाजून घेतला पाहिजे. तर पाहू शकता मसाला इथे छान आपला भाजून झालेला आहे आणि इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित असा मसाला छान परतून घ्यायचा आहे. पाहू शकता किती सुंदर आपल्या मसाल्याला
रंग आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. तर इथे जवळजवळ आपला मसाला छान असा भाजून देखील झालेला आहे आणि शिजला देखील आहे. आता आपल्याला राजमाच्या ज्या बिया आपण सोलून घेतल्या होत्या त्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि मसाल्यासोबत छान अशा परतून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं वाटण वाटून राजमाची ही भाजी करून घ्यायची आहे. आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित भाजी आपण छान परतून घेऊ. अशा प्रकारे अतिशय चविष्ट आणि सुंदर ही भाजी होती आणि भाताबरोबर म्हणा, भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर अतिशय सुंदर ही भाजी लागते. म्हणजे आमच्या घरात जेव्हा मी भाजी केली ना, तर अजिबात ती शिल्लक राहिली नाही, थोडी पण शिल्लक राहिली नाही. इतकी सुंदर ही भाजी होती चवीला. आता मी इथे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे जितकं आपल्याला पाणी हवं असेल ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी साधारण 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला छान सर्व भाजी अशी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 शिट्ट्या इथे मी करून घेतलेल्या आहेत. तर 3 शिट्ट्या इथे आपल्या कुकरच्या झालेल्या आहेत. तर पाहू शकता वाव किती सुंदर भाजी आपली तयार झालेली आहे. ही बघताच अगदी तोंडाला पाणी सुटतं. आम्हाला तर खूपच ही भाजी आवडते. झाल्या झाल्या आम्ही देखील गरम गरम भाजी गरम गरम चपाती बरोबर खाल्ली, जी खायला अतिशय चविष्ट अशी लागली आणि ह्या भाजीमध्ये भरपूर प्रोटीन्स देखील असतात. तर प्रोटीननी अशी भरपूर ही भाजी आहे. तर तुम्ही देखील अशी पौष्टिक भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. इथे मी आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता मी इथे एका डिशमध्ये ही भाजी काढून घेतलेली आहे. तर पाहू शकता किती मस्त इथे आपली राजमाची भाजी बनून तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही भाजी माझी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.